मुलांनो, आज आपण आपल्या परिसर अभ्यासामधील 5वा घटक बघूया, काळाची समज. काळ म्हणजे तर काय नेमकं? तर आपण काळाबद्दलच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत, की जो घडून गेलेला आहे त्याला आपण भूतकाळ म्हणतो. जो आज आहे, चालू आहे, आत्ता आहे, अशा काळाला आपण वर्तमान काळ म्हणतो. आणि जो येणार आहे तो भविष्यकाळ असतो. जसं की आज मी सोमवार आहे म्हटलं तर आज हा शब्द आपल्याला वर्तमान काळ दाखवतो. उद्या मी पुण्याला जाईन या वाक्यामध्ये उद्या हा शब्द भविष्यकाळ दाखवतो. आणि काल मी गोष्ट सांगितली यामधला काल हा शब्द तुम्हाला भूतकाळ दाखवतो. म्हणजे प्रत्येक शब्द आज, काल, उद्या या 3 शब्दापासून आपल्याला वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ ह्या गोष्टी समजतात. आता काळ समजण्यासाठी आपल्याला दिनदर्शिका म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला कॅलेंडर म्हणतात, याचा आपण उपयोग करून घेत असतो. जसं की तुम्हाला माहीतच आहे की इतिहास विषयाचा अभ्यास करताना काळ समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर त्यामध्ये एखाद्या ठिकाणी इमारतीचा पाया खोदताना काही जुन्या मूर्ती म्हणजे धातूच्या मूर्ती ज्या देवदेवतेच्या असतील किंवा दगडावर कोरलेल्या असतील, जुन्या मूर्ती, नाणी म्हणजे त्या काळातील चलन पैसे, खापराचे तुकडे इत्यादी वस्तू सापडतात. मग या सापडलेल्या मूर्ती, नाणी किंवा खापराचे तुकडे या कोणत्या काळातील आहेत याचा अभ्यास केला जातो. आणि अशा अभ्यासातून त्या वस्तूचा आपल्याला किती काळापूर्वीच्या त्या वस्तू होत्या याचा अभ्यास करता येतो, त्याचा अंदाज बांधता येतो. आता तुम्ही जरा विचार करून सांगा, आजचं वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी जुनं होतं. म्हणजे आज आपण पेपर घेतला ते उद्या आपण विचारात घेतला तर ते जुना झाला. मग आपल्याला त्या पेपरमधली एखादी गोष्ट नाही आठवली, पेपरमधली बातमी नाही आठवली तर आपण तो पेपर पुन्हा चाळतो आणि ती बातमी परत बघतो. म्हणजे होऊन गेलेल्या घटनासाठी आपल्याला काहीतरी जुन्या गोष्टीचा पुरावा पाहिजे. त्यासाठी आपण जुनं वर्तमानपत्र पाहतो. उद्या ज्यावेळी तुम्ही इतिहास सांगणार असाल त्यावेळी असे कॅलेंडर्स असतील, विविध मूर्ती असतील, नाणी असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इतिहास सांगताना महत्त्वाचं साधन बनणार आहेत. आता हा काळ मोजण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या साधनाचा अभ्यास करावा लागतो ते आता आपण पाहूया. काळ समजण्यासाठी आपण ह्या साधनांचं विभाजन करूया. त्यामध्ये सेकंद, मिनिट आणि तास हा एक विभाग करूया. दिवस रात्र याच्यापासून सुद्धा आपल्याला काळ मोजता येतो. पंधरवडा म्हणजे 15 दिवसांचा जो कालावधी असतो त्याला पंधरवडा म्हणतात. महिना 30 किंवा 31 दिवसांचा असतो आणि वर्ष 12 महिन्यांचं असतं. अशा प्रकारे आपल्याला या काळ मोजण्यासाठीच्या साधनांचं विभाजन करता येतं. असा काळ मोजता येतो. त्यामध्ये काही साधनं दुसरी पण आहेत ती पाहूया. घटिकापात्र. आता घटिकापात्र म्हणजे काय? ह्या शेजारील चित्रामध्ये तुम्ही बघत आहात की एक तांब्याचं पात्र आहे आणि त्यामध्ये पाणी भरलेलं आहे. हे घटिकापात्र असं उन्हामध्ये ठेवलं जातं. फार 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 पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळी माणसांकडे साधनच नव्हती त्यावेळी या घटिकापात्राचा ते उपयोग करत असावेत. तर या घटिकापात्रामधील पाण्याचा सूर्याच्या उष्णतेनं ते पाणी किती कमी होतं आहे आणि त्यासाठी सूर्य उगवल्यापासूनचा जो कालावधी आहे याचा एक काळ मोजला जातो, त्याचा अंदाज लावला जात असायचा फार पूर्वीच्या काळी. आणि साधारण याच्यानुसार मग त्या दिवसाचे 2-3 प्रहर, बाबा सकाळी दिवस उगवल्यापासून मध्यापर्यंत, दिवस मावळेपर्यंत असे 2-3 काळ मोजण्यासाठी त्यावेळी ते पात्र वापरलं जायचं. त्यानंतरचं जे दुसरं पूर्वीच्या काळी काळ मोजण्यासाठी जे साधन वापरलं जायचं ते आहे वाळूचे घड्याळ.
आता साधारण 14व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये या वाळूच्या घड्याळाचा उपयोग होऊ लागला. आता हे वाळूचं घड्याळ म्हणजे नेमकं काय, तर यात एका लाकडी चौकटीत एकमेकांना जोडलेली ही काचेची 2 भांडी असत, ज्यामध्ये भांड्यातील वरच्या बाजूला वाळू भरलेली असायची आणि खालचं जे काचेचं पात्र आहे, भांडं आहे, ते रिकामे असायचं. आणि या दोन्ही काचेच्या पात्राच्या मध्ये छिद्र असायचं की त्या छिद्रामधून वरच्या पात्रातील वाळू एक 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 कण असा खाली त्या छिद्रातून खाली पडत असेल. मग वरच्या त्या काचेच्या पात्रातून साठवलेली वाळू खाली पडेपर्यंत 1 तास मोजला जायचा आणि मग ते भांडं परत उलटं करून ठेवलं जायचं. अशा तऱ्हेनं 1 तासाचा कालावधी, 1 तासाचा कालखंड मोजण्यात येत होता. हे घड्याळ आपल्या भारत देशामध्ये सुद्धा 14व्या शतकामध्ये वापरलं जायचं. त्याच्यानंतरचा जो आत्ता जो आपण काळ मोजतो ते आहे दिनदर्शिका. या दिनदर्शिकेतून आपल्याला दिवस, वार, आठवडा, महिना, वर्ष, 12 महिने झाले की वर्ष संपतं आणि मग आपण पुन्हा नवीन वर्षाचं कॅलेंडर घरामध्ये आणून त्यानंतर आपण काळ मोजत असतो. असं अनेक वर्षाच्या तारखा किंवा काळ मोजण्यासाठी दिनदर्शिका हे अत्यंत उपयुक्त साधन आहे. आता मुलांनो, हे तुम्ही करू शकता बघा. भूतकाळ आणि वर्तमान काळातील तुमचे जे फोटो असतील घरी, त्या आपल्या आईंना वडिलांना सांगायचं आणि माझा लहानपणीचा फोटो बघा, दाखवा म्हणायचं. आणि एक लहानपणाचा फोटो बघा, तुम्ही आत्ताचा फोटो बघा आणि 20 वर्षानंतर कसे असाल तुम्ही याची कल्पनाचित्र काढा. तर तुम्हाला तुमच्या ह्या लहानपणीच्या आणि आत्ताच्या आणि 20 वर्षानंतर तुम्ही तुमच्या शरीरयष्टीमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये जो बदल झाला आहे हे तुमच्या लक्षात येतं. आता आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीनं का पाडतो, त्याची गरज का आहे, तर आपल्याला व्यवहारासाठी, व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीनं पाडत असतो. जसं आता हा शब्द बघा, मी म्हणलं आत्ता, आत्ता म्हणले की तुम्ही लगेच विचार करता की ह्या चालू घटनेबद्दल सर सांगत आहेत. थोड्या वेळापूर्वी म्हणलं की तुम्ही म्हणणार घटना घडून गेलेली आहे, भूतकाळ आहे. थोड्या वेळानंतर म्हणलं की तुमच्या लक्षात येतं की आणखी ही घटना घडायची आहे, म्हणजे हा भविष्यकाळ असावा. आज, काल, उद्या या शब्दाचा उपयोग करताना आपण नकळत मनातल्या मनात काळच मोजत असतो. तर या पाठातून आपण काय शिकलो बघा, तर व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग पाडतो. आत्ता, थोड्या वेळापूर्वी किंवा नंतर असे शब्द वापरताना आपण नकळत काळ मोजत असतो. काळ समजण्यासाठी घड्याळ, दिनदर्शिका, शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा उपयोग होतो. काळाचे विभाजन करताना सेकंद, मिनिट, तास, दिवस रात्र, आठवडा, पंधरवडा, महिना, असे वर्ष असे भाग करता येतात. जुन्या वस्तू किंवा इमारती, नाणी, मूर्ती, खापराचे तुकडे किंवा परिसरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे काळाची समज येते. त्यामुळे आपल्या गावाचा, परिसराचा इतिहास समजण्यास आपणास मदत होते. आपण या पाठाचा स्वाध्याय बघूया. प्रश्न अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. काळ मोजण्यासाठी कोणती साधने आहेत? काळ मोजण्यासाठी कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका आणि शाळेचं वेळापत्रक इत्यादी साधने आहेत. 2. काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन कसे करतो? उत्तर: काळ समजण्यासाठी सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, पंधरवडा, महिना, वर्ष अशा प्रकारे आपण काळ समजण्यासाठी त्याचे विभाजन करतो. अ व ब गट यांच्या जोड्या लावा. जो घडून गेला तो भूतकाळ, जो चालू आहे तो वर्तमान काळ, जो येणार आहे तो भविष्यकाळ. शिक्षक मित्र हो, विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.